नमस्कार, यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी ज्योत्स्ना आपलं। बारबाई तांडा येथे भीषण आगीत 15 क्विंटल कापसासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक, 3,20,000 रुपयांचे नुकसान। महागाव तालुक्यातील हिवरा संगम ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या बारबाई तांडा येथे मंगळवार दिनांक 19 मार्चच्या मध्यरात्री 1 ते 1:30च्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत 15 क्विंटल कापूस, सोयाबीन 6 क्विंटल, घरातील रोख रक्कम 40,000 रुपये, विवाहासाठी आणण्यात आलेले कपडे, सोने, गहू, ज्वारी, तुरीचे कट्टे, शैक्षणिक कागदपत्रासह विविध कागदपत्रे, टीव्ही, लाकडी खुर्च्या पूर्णतः जळून खाक झाले। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलल्या जात आहे। अल्पभूधारक शेतकरी असलेले बाबूसिंग तेजू राठोड हे आगग्रस्ताचे नाव असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। शेजारील नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत वरील सर्व जळून खाक झाले होते। घटनेची माहिती मिळताच तलाठी वाघमारे, मंडळ अधिकारी एकुलवार यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून घटनास्थळाला तात्काळ महागाव तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी हिवरा ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद पाटील, राजू धोतरकर, ग्रामविकास अधिकारी विजय सावळकर, पुरवठा अधिकारी दिनेश आडे, भाविक भगत, संतोष जामकर, शंकर पवार, विशाल राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी सुधीर कदम, समाधान मोरे उपस्थित होते। यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप कदम। हे जे पूर्ण आहे ते असं बनलं ना, कारण याच्यात दागिने खागिने सर्व जे होते ना, पण हे जे आहे की तुम्ही सोनाराकडे घेऊन त्याला दाखवा, कारण याच्यातली जी सोनं असेल किंवा चांदी असेल तर ते बरोबर एक्सपेक्ट करतात, म्हणजे हे फेकू नका, सोनाराकडे घेऊन जाय, कारण अजून ते बाकी